तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अस्सल गावरान फार्म या यूट्यूब चॅनलला। तर जसं तुम्हाला माहित आहे, आपलं फार्म रेडी करणं सुरू होतं। फार्म रेडी करत असताना ज्या ज्या आम्हाला अडचणी आल्या आणि त्या अडचणीतून जे काही मी शिकलो ते मी तुम्हाला इंस्टाग्रामवर स्टेप बाय स्टेप सांगितलं। तर मित्रांनो, आता आपलं फार्म रेडी झालेलं आहे। तर मित्रांनो, मला खूप लोकांचे मेसेज येत होते, खूप लोकांचे कमेंट्स येत होते की दादा तुमच्या फार्मचा टूर द्या। तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण फार्मचा टूर देणार आहे। या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की आपण आपल्या फार्मचं कसं नियोजन केलेलं आहे आणि कसं जुगाड पद्धतीने कमी खर्चात आपण आपला संपूर्ण फ्री रेंजचा फार्म तयार केलेला आहे। तर चला मित्रांनो, आपण आपलं सगळ्यात पहिले शेड बघूया। तर मित्रांनो, ते लोक आपल्याला आधीपासून बघत असाल, त्यांना माहीत असेल की आधी इथे एक जुनं शेड होतं। त्या शेडच्या वस्तूचा वापर करून आपण हे जुगाड पद्धतीने नवीन शेड बनवलेला आहे। चला मित्रांनो, तुम्हाला अंदर मी पूर्ण शेड दाखवतो। तर सगळ्यात पहिले तुम्ही आपला संपूर्ण शेड बघून घ्या अंदरून। तर चला मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो की आपण हे बासेट स्ट्रक्चर कशासाठी बनवलेलं आहे। तर मित्रांनो, गावरान कोंबडीला नैसर्गिक सवय असते उंचीवर बसायची, त्यामुळे आपण हे बासेटचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला बासेटच्या स्ट्रक्चरचा अजून एक असा फायदा होतो, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या भाषेवर एकीकडे पण विष्ठा दिसत नसेल, तुम्हाला पुऱ्या भाषेवर कुठंच विष्ठा दिसत नसेल। तर मित्रांनो, हे विष्ठा सगळ्या कोंबड्या खाली करतात आणि हेच जर मित्रांनो आपण हे बासेट स्ट्रक्चर नसतं बनवलं तर गावरान कोंबडीनं खाली विष्ठा केली असती, खालीच बसली असती, त्यामुळे आपली कोंबडी आजारी पडली असती। तर आपली कोंबडी आजारी पडण्यापासून बी वाचते। मित्रांनो तुम्ही बघू शकता हे स्ट्रक्चर आपण पुरं व्ही शेप मध्ये बनवलं आहे। व्ही शेप मध्ये बनवायचं मित्रांनो असा फायदा होता आपल्याला की तुम्ही बघा ते सगळे विष्ठा खाली पडलेले आहे। हे जर आपण बांबूचं स्ट्रक्चर सरळ बनवलं असतं तर ह्या वरच्या कोंबडीने विष्ठा केली असती, खालच्या कोंबडीच्या अंगावर पडली असती, म्हणून आपण हे व्ही शेप मध्ये स्ट्रक्चर बनवलं आहे। तर मित्रांनो, आता आपण गावरान कोंबडीसाठी अंडे घालण्यासाठी हे नियोजन केलेलं आहे। तर तुम्ही बघा, आता आपल्याकडे कोंबड्या कमी आहे म्हणून आपण सध्या 3 डब्बे लावलेले आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आपले डब्बे किती खोल घेतलेले आहे। डब्बे खोल याच्यासाठी घेतले मित्रांनो की कोंबडीला कम्फर्टेबल बसता येते। मला खूप लोक मेसेज करत होते की दादा तू खोल डब्बे घेतले तर एकावर एक कोंबडी बसेल। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की जर आपल्याकडे कोंबड्या जास्त असेल तेव्हाच एकावर एक कोंबडी बसेल। आता आपल्याकडे कोंबड्या जास्त नाही आहे आणि तेवढं आपण पण लक्ष दिलं पाहिजे की एकावर एक जर कोंबडी बसत असेल तर त्याला तुम्हाला दाखवतो मित्रांनो। आमची तर आता हे आम्ही टोपले लावलेले आहे। हे टोपले पहिले आधी आपण त्या शेडमध्ये ठेवलेले होते। हे जुने लोक नाही का असे टोपले ठेवायचे कोंबडीला अंडे घालण्यासाठी। तर आम्ही पण लटकवले, आमच्या पण कोंबड्या याच्यात 1-2 अंडे बी देतात। तर मित्रांनो, नाही घ्यायचे एवढे खोल, पण आमच्या जवळ हे होते तर आम्ही याच्या अंदर पोती टाकली आणि तिच्यावर आता आपली कोंबड्या अंडे देतात। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण इथे साडी लावलेली आहे। साडी लावायचं कारण असं मित्रांनो की गावरान कोंबडीला अंधारात अंडे द्यायची सवय असते, म्हणून आपण इथे काळी साडी लावलेली आहे। आता इथं आपण काही दिवसांनी काळी ताडपत्री लावू, आणखी तेवढा अंधार असेल तेवढं गावरान कोंबडीचं अंडे देण्याची क्षमता वाढते। कारण मित्रांनो, गावरान कोंबडीला जर अंडे देण्यात कम्फर्टेबल वाटलं नाही तर ती तिचं अंड विरघळून सुद्धा टाकते, तेवढी तिच्यात ताकद असते। म्हणून मित्रांनो, तेव्हा तुम्ही अंड्याचं नियोजन करतो ते चांगलं असलं पाहिजे, नाही तर आपल्या फार्मवर अंडे कमी निघतात। पहिल्या घरी आम्ही हे वाले डब्बे लावायचो, यामध्ये कोंबड्यांना बरोबर बसता येत नव्हतं। आता यामध्ये कोंबड्यांना एकदम कम्फर्टेबल बसता येते। तर मित्रांनो, आपला सगळ्यात जास्त जे टॉपिक व्हायरल गेलतात तो म्हणजे आपला कळप्पा सिस्टीमचा। मला खूप लोकांचे मेसेज येत होते की दादा तू नाही का सापांसाठी घर बनवलेलं आहे, इंचूसाठी घर बनवलेलं आहे। तर मित्रांनो, मी सांगतो, मला आता हे स्ट्रक्चर बनवून 1 महिना झाला तर मला कोंबड्यांना कोणताच त्रास नाही गेला। तुम्ही बघू शकता, मला खूप लोक म्हणत होते की दादा तिथं जागा सुटली, तर आपण या जागेमध्ये बघू शकता आपण इथे पहिले काच फोडले, त्याच्यानंतर तार टाकली, त्याच्यानंतर सिमेंट आणि गिट्टी टाकली। तर मित्रांनो, आपण असं पॅक केलेलं आहे। आता आपल्याला ना घुशीचा प्रॉब्लेम ना कोणत्या प्राण्याचा प्रॉब्लेम होत मित्रांनो। तर मी 1 महिना वापरला। जर तुम्हाला हे स्ट्रक्चर आवडलं असेल तर मित्रांनो, मी याच्यावर छोट्या ते छोट्या गोष्टीपासून डिटेल एक व्हिडिओ बनवेल, ते पण मी तुम्हाला लवकर युट्यूबला टाकेल। आणि मित्रांनो, आपण शेडला 2 दरवाजे लावलेले आहेत। तर मित्रांनो, आपण शेडला 2 दरवाजे बनवायचं कारण असं मित्रांनो की जर आपल्याला येणाऱ्या टाइम मध्ये जर 2 पार्टिशन करायचे असेल तर मधात आपण मित्रांनो जाळी लावून 2 पार्टिशन बनवू शकतो। त्यासाठी आपण 2 दरवाजे बनवलेले आहेत। तुम्हाला मी आता जाळी दाखवतो। तर मित्रांनो, आपण 2 जाळ्या लावलेल्या आहेत। 2 जाळ्या तर तुम्ही बघू शकता, पहिले आपण हे कंपाऊंड साठी वापरतात ती वाली जाळी लावलेली आहे, त्यानंतर हे आपण चिकन मिक्सची जाळी लावलेली आहे। तर आपण डबल प्रोटेक्शन केलेलं आहे मित्रांनो। चिकन मिक्सची जाळी याच्यासाठी लावलेली आहे, जर साप वगैरे जर आपल्या शेडच्या अंदर जायचे प्रयत्न करत असेल तर ह्या चिकन मिक्सच्या जाळीमध्ये ते अटकू शकतो। तर मित्रांनो, मी जाळीवर पण एक डिटेल व्हिडिओज बनवेल की मित्रांनो आपण जाळी कुठून घेतलेली आहे, आपण जाळी कशा पद्धतीने लावलेली आहे, किती आपल्याला जाळी लावायला खर्च आलेला। मला खूप लोकांची इंस्टाग्रामवर मेसेज होते की दादा तू जाळी कितीची आणली, जाळी काय रेट पडली। तर मी तिथे पुन्हा एक संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ बनवेल, त्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की जाळी कशा पद्धतीने लावली पाहिजे। त्यानंतर तुम्ही बघा, आपण खाली 4 फूट टीन लावलेला आहे। खूप लोक खर्च करतात आणि भिंत बांधतात, भिंतीत आपला खूप खर्च जातो। आपला बघू शकता आपण एका टीनच्या पत्रामध्ये आपलं सगळं झालेलं आहे। हे वाला आपण खाली 1 ते 1.5 फूट टीन जमिनीत नाला करून लावलेला आहे। त्याच्यानं काय होते मित्रांनो, जर घुस उकरून जर अंदर यायचे प्रयत्न करून तर तिला अडचण जाते। आता तुम्ही बघू शकता याच्यावर आपण मुरमाचा थर सुद्धा लावलेला आहे एक्स्ट्रा प्रोटेक्शनसाठी। आता ते मित्रांनो कोंबड्यांनी आता उकरून खाली पाडलं, आपण रोज रातच्याने वरती घेत असतो, तेवढी आपल्याला मेहनत करावं लागेल मित्रांनो। त्यानंतर तुम्ही बघा, आपण हे वरती ग्रीन नेट लावलेली आहे। सध्या हिवाळ्याचा टाइम चालू आहे
म्हणून थंडी असते, त्यासाठी आपण नाही का मित्रांनो इथे ग्रीन नेट लावलेली आहे. तर आपण हे दिवसभर वरती घेऊन घेत असतो. दिवसभर वरती आपण याच्यासाठी घेतो मित्रांनो की आपल्या शेडमध्ये दिवसभर जे विष्ठा केलेला वास असतो तो दिवसभर बाहेर जातो आणि आपली विष्ठा सुद्धा सुकून जाते अंदरची आणि हवा सुद्धा खेळती राहते आपल्या फार्ममध्ये. की आपण आपलं एक दुसरं शेड सुद्धा बनवलेलं आहे. तर मित्रांनो आपण हे दुसरं शेड याच्यासाठी बनवलं की आपण याच्यात ब्रूडिंग करणार आहे पिल्लांची. त्यासाठी आपण हे दुसरं शेड बनवलं होतं. सध्या तरी आपल्याकडे पिल्ले नसल्यामुळे आपण याच्यामध्ये सगळं आपल्या त्या शेडचं उरलेलं सामान होतं ते सगळं आपण या शेडमध्ये सध्याच टाकून दिलं. आणि आपला एक कोंबडा बिमार पडला होता आजारी, तर आपण तिला त्यात ठेवू शकत नाही कारण की ते आपल्या बाकीच्या बी कोंबड्या बिमार पडू शकते. म्हणून आपण सगळ्या तेवाला कोंबडा आपण इथं ठेवत असतो सध्याचा. आता तो आपण तिकडल्या रूममध्ये ठेवलेला आहे सध्याचा. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता हे पण शेड आपण त्या शेड सारखंच बनवलेलं आहे. वरतून जाळी लावलेली आहे. आता याला चिकन मिक्सची जाळी लावायची राहिलेली आहे. ते पण आपण तेव्हा पिल्ले याच्यात ठेवू तेव्हा आपण याच्यात चिकन मिक्सची जाळी लावून टाकून खालून 4 फूट टीन घेतलेलं आहे. त्यामुळे आपला खर्च कमी होईल. आणि मित्रांनो तुम्ही आपण हे जे शेड बनवलेलं आहे ते आपण त्या शेडचं जे उरलेलं सामान होतं त्या शेडचं उरलेलं सामान म्हणजे संपूर्ण शेड बनवलेलं आहे. म्हणजे आपला जास्त खर्च झाला नाही मित्रांनो. आणि मित्रांनो शेड बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवत जा की आपण जेव्हा ते आपले वेल्डिंगवाले ते काम करतात त्यांना आपण आवर्जून सांगायचं मित्रांनो की जराशी पण गॅप नका उरू देऊ. कारण की आपल्या शेडमध्ये पण जराशी पण गॅप उरली तर आपल्या एका दिवसात सगळे पिल्ले मरू शकतात. कारण की घूस मुंगूसला जराशी पण जागा दिसली तर ती आपल्या अंदरून सगळे पक्षी मारू शकतात. म्हणून मित्रांनो आपण हे शेड बनवताना खूप काळजी पूर्वक बनवलेलं आहे. ते तुम्ही बघा आपण हे LED तर मित्रांनो आपण हे वॉर्म लाइटिंग लावलेली आहे. आणि वॉर्म लाइटिंग मध्ये पण आपण कलर मित्रांनो ऑरेंज घेतलेला आहे. कारण की नाही का हे वाला कलर नाही का मित्रांनो गरमी देते कोंबड्यांना, म्हणून आपण त्या शेडमध्ये बी तेच लाइटिंग लावलेली आहे. आणि ह्या शेडमध्ये पण आपण तेच लाइटिंग लावलेली आहे. आपल्या कमी बजेटमध्ये झालं. आणि हे वॉर्म लाइटिंग जास्त इलेक्ट्रिसिटी पण वाढत नाही आणि लाईट खूप इलेक्ट्रिसिटी वाढते. आणि ह्या लाईटमध्ये आपलं शेड पण एक नंबर दिसतो मित्रांनो. मी तुम्हाला रातचा पण व्हिडिओ दाखवील याचावाला कसे हे लाइटिंग कशी दिसते म्हणून आपल्या शेडमध्ये. तर चला आता आपण आपला फ्री रेंज एरिया बघू. तर मित्रांनो बघा आपण ह्या शेड वर बी आपण इथं गोटे ठेवलेले सगळे. तर नाही का मित्रांनो आपण शेड बनवतो त्याच्या खाली असे गोटे लावणं खूप गरजेचं आहे. पण तुम्हाला एक सांगतो मी आवर्जून की आपल्या शेडच्या आजूबाजूला जास्त खरकट हे ते टाकू नये आणि आपल्या शेडमध्ये पण जास्त धान्य टाकू नये. कारण की त्यामुळे काय होतं घुशीला वास जातो आणि ते नाही का मित्रांनो कोरायची बघते आपलं शेड. आम्ही आमच्या शेडमध्ये अंदर काहीच खायला टाकत नाही, सगळं टाकतो ते बाहेरच टाकतो आणि शेडचं जरा दूर टाकतो जेणेकरून आपल्या शेडच्या आजूबाजूला कोणताच प्राणी हे ते येत नाही. तर चला मित्रांनो आता तुम्हाला मी माझा फ्री रेंज एरिया दाखवतो. तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिले मी माझ्या फ्री रेंजची बॉर्डर दाखवतो. मित्रांनो आपण ह्या साईडला ग्रीन नेट घेतलेलं आहे. ग्रीन नेट घ्यायचं कारण मित्रांनो असं की या साईडने नाही का समृद्धी महामार्गाचा हायवे जातो. याची हाईट सध्या जरा छोटी झाली मित्रांनो. आपण काही दिवसानंतर याची हाईट सुद्धा वाढून देऊ. आणि आपण याला भाषामध्ये लावलेलं आहे मित्रांनो. सगळी हे ग्रीन नेट पुरी भाषामध्ये लावलेली आहे आणि खालून सुद्धा बरोबर पॅक केलेली आहे. कारण की मित्रांनो आपल्या शेडमध्ये कोणतं कुत्रं आलं नाही पाहिजे म्हणून. आणि मित्रांनो एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या फ्री रेंजमध्ये एखादं तरी मोठं झाड असलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता आपल्या फ्री रेंजमध्ये हे मोठं झाड आहे. तर मित्रांनो सध्या आता जरा नुकतंच उन्हाळा लागत आहे. तर मित्रांनो ऊन दुपारी खूप वाढत आहे. रातच्याने तर थंडी राहत आहे पण दुपारून खूप ऊन येत आहे मित्रांनो. तर आपल्या कोंबड्या सगळ्या दिवसभर या झाडाच्या खाली बसतात. तर त्याच्यामुळे आपल्या या झाडाचा आपल्याला असा फायदा होतो मित्रांनो. आता आम्ही येणाऱ्या टाईममध्ये अजून 4-5 झाडं लावणार आहे मित्रांनो इथं फ्री रेंजमध्ये मोठे, जेणेकरून आपल्या कोंबड्यांना सावली व्हावं. तर चला मित्रांनो तुम्हाला आता मी इकडचं दाखवतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण इथं हे टिनाचं हे ठेवलेलं आहे. तर मित्रांनो आपण हे याच्यासाठी ठेवलेलं आहे की आपण जे भाजीपाला वेस्ट आणतो ते नाही का आपण मित्रांनो सरळ मातीत टाकतो. त्यामुळे काय होतं मित्रांनो ती भाजीपाल्याला माती सुद्धा लागते. त्यात फळ फ्रूट असते तर तिला लगेच माती चिटकून जाते, तुम्हाला पण माहीत असेल. तर मित्रांनो म्हणून आपण हे टिनाचं ठेवलेलं आहे. त्यामुळे आपलं सगळं आपण जे बाहेरचा भाजीपाला वेस्ट आणतो ते सगळं याच्यावर टाकतो. त्यामुळे आपलं मित्रांनो इथे दुसऱ्या दिवशीसाठी बी काम येते जर खाल्लं नाही तर कोंबड्यांनी. आणि त्यामुळे आपला भाजीपाला पण वाया जात नाही जास्त आणि कोंबड्यांना पण नीट खाता येते. माती त्यांना बरोबर खाता पण येत नाही आणि पिल्लांना सुद्धा बरोबर खाता येत नाही मित्रांनो, तुम्हाला पण माहीत असेल. त्यानंतर तुम्हाला हे दाखवतो मी. आपण इथं बघा इथं वरतं पांढरी जाळी वापरलेली आणि खाली 4 फूट टीन वापरलेलं आहे. तर मित्रांनो आपण इथं लोखंडी जाळीचं सुद्धा बनवू शकलो असतं. पण मित्रांनो त्यात खूप खर्च जातो, आपल्याला तेवढा खर्च करायचा नव्हता. आणि आपण तुम्हाला माहिती आहे आपण जुगाड पद्धतीमध्ये काम करतो म्हणून आपण हे पांढरी जाळी लावलेली आहे. पांढरी जाळी मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते आणि खाली 4 फूट टीन लावलेलं आहे. मित्रांनो खूप लोक काय करतात खाली सुद्धा जाळी लावतात. खाली सुद्धा जाळी लावल्याने मित्रांनो काय होते आजूबाजूला जर कुत्रे असले आपल्या फार्मच्या तर ते जाळीतून कसे पण काही पण करून येऊ शकतात मित्रांनो अंदर. म्हणून आपण खाली जे आपले टीन उरलेले होते ते टीन लावले, आपण नाला करून मस्तपैकी टीन फिट केलं आणि त्याच्यावरती अशी माती चढून दिली मित्रांनो. तर मित्रांनो माती आपण एक्स्ट्रा प्रोटेक्शनसाठी चढवली कारण की कसं कोणी घूस वगैरे नाही का मातीच्या अंदरून पण उकरून येऊ शकते. म्हणून आपण इथं बाहेरून गोटे लावले आणि अंदरून आपण आपली माती चढून दिली. बघा आता ह्या साईडची पण बॉर्डर आपण तशीच बनवलेली आहे.
खर्च वाचण्यासाठी एक असा जुगाड केलेला आहे. तर मित्रांनो इथं खूप जण नाही का लोखंडी रॉड वापरतात. तर मित्रांनो आपण सुद्धा लोखंडी रॉड वापरला, पण जे आपल्याकडे जे तुकडे पडलेले होते लोखंडी रॉडचे ते आपण एवढे जमिनीत टाकले, त्यानंतर सिमेंट आणि रेती टाकली आणि तिथं बासा बांधला ताराने. तर त्यामुळे आपल्या मित्रांनो खर्च वाचला आणि आपण डायरेक्ट सुद्धा बासा बांधू शकलो असतो. आपण जर डायरेक्ट बासा बांधला तर ते हवेने तुटू शकतो, म्हणून आपण खाली हे रॉड वापरला नंतर बासा बांधला, त्यामुळे आपला खूप इथं खर्च वाचला. त्यानंतर मी मित्रांनो आपण आपलं फ्री रेंज कसं बनवलं आणि किती जागेमध्ये घेतलं आणि किती कोंबड्यांसाठी घेतलं ते मी तुम्हाला तिचा एक यूट्यूबवर संपूर्ण डिटेल व्हिडिओ टाकून देणार. तर मित्रांनो तुम्ही ह्या कुत्रीला तर ओळखलाच असेल की आपण जेव्हा आणली ती तर तिचं नाही का मित्रांनो तिला खूप कुत्र्यांना मारलं होतं आणि आपल्याला तसं पण फार्मवर कुत्रं पाहिजेच होतं. तर आपण कोणतं बाहेरून महागाचं विकत न आणता ज्या कुत्र्याला लागलं होतं त्या कुत्र्याला गरज होती मित्रांनो, तो खूप असा म्हणजे मरायला आला होता. तिला आपण आपल्या फार्मवर आला, मी तुम्हाला तिचा इंस्टाग्रामवर व्हिडिओ सुद्धा टाकलेला तेव्हा ते तिला लागलेलं होतं. तेव्हा आपण तिला फार्मवर घेऊन आलो आणि तिला मित्रांनो आता वाचलं ते बघू शकता की ते मस्त खेळलं. आता आम्ही तिच्या सोबतीसाठी एक काळा कुत्र सुद्धा आणलेला आहे. फार्मवर 2 कुत्रे पाहिजेनच. कुत्रं कधी मोठं नका आणायचं, छोटे आणायचं, म्हणजे ते आपल्या कोंबड्यांसोबत त्यांना सवय लागते. तर त्यामुळे आपल्या कोंबड्यांचा सुद्धा सुरक्षा होते. आता जर आमच्या शेडवर कोणता पण प्राणी आला तर कुत्रं धूरचं कोणी कुत्रं बी आलं वगैरे कोणी आलं तर कुत्रे का आपल्या आधी जाऊन त्याच्यावर भुकतात. त्यामुळे आपल्या फार्मवर त्या कुत्र्यांची पण एक सेफ्टी होऊन जाते आणि आजूबाजूला साप वगैरे काही असला मित्रांनो आपल्याला पण धोका निर्माण होऊ शकते. तर कुत्रे आधीच जाऊन साप वगैरे त्यांना आधी दिसते आपल्या आधी. तर त्या साईडनं पण आपण यासाठी ग्रीन नेट घेतले मित्रांनो की त्या साईडनं गावामधला रस्ता जातो, त्या साईडने पण खूप लोक येणं जाणं करत राहतात. तर हे आमचा एक्स्ट्राच खर्च झाला जरा, पण कसं मित्रांनो आपला लोकांना त्रास नको त्यामुळे आपण इथून ग्रीन नेट घेऊन घेतली. तर आपण ह्या साईडने पण अशी जाळी घेऊ शकलो असतो, आमची जाळी सुद्धा उरलेली आहे आणि आपल्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे म्हणून आपण ह्या साईडने ग्रीन नेट घेतली. आणि मित्रांनो आपल्याला याचा कुत्र्यापासून पण संरक्षण होते. आपण तुम्ही बघू शकता आपण त्या खाली, तर तुम्हाला मी दाखवतो आता या इकडं. तर तुम्ही बघा आता आपण ह्या खाली नाला केला आणि त्यावर ते गोटे ठेवले. आपण मित्रांनो ह्याच्यासाठी केलं की खालून कुत्रा वगैरे कोणी पण आपल्या फार्मच्या अंदर येऊ शकतो, म्हणून आपण नाही का मित्रांनो इथं गोटे ठेवले. तर खूप सारे गोटे ठेवले इथं, त्यामुळे आपलं खालून कोणतं कुत्रं वगैरे आपल्या शेडमध्ये अंदर येऊ नाही शकत. आपली उन्हाळ्याची सुद्धा तयारी चालू आहे आत्तापासून, मी तिचा तुम्हाला व्हिडिओ टाकेल. तर आपण हे तुरोटा आणलेला आहे, आपण या तुरोट्याचं एक स्ट्रक्चर बनवणार आहे. त्याचा सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आतापर्यंत तर कोणी केलं पण नसेल, आपण जे करतो ते सगळ्यांना परवडेल असंच करतो. जर जास्त खर्च करत नाही, जुगाड पद्धतीमध्ये जुने लोक ज्या पद्धतीने कोंबड्या पाळत होते त्याच पद्धतीने आपण सुद्धा पाळतो, त्यामुळे आपला जास्त खर्च होत नाही. तर मी तुम्हाला याचा संपूर्ण एक डिटेल व्हिडिओज टाकेल की आपण या तुरड्याचं काय तयार करणार आहे. हे आणि इकडं तर तुम्ही बघू शकता मित्रांनो कसा आवाज दिल्याबरोबर आपले दोन्ही कुत्रे आपल्या जवळ आले. तर मित्रांनो म्हणून फार्मवर कुत्रे पाहिजे ना मित्रांनो, खूप आपल्याला प्रोटेक्शन मिळतं कुत्र्यांपासून. कशी खेळत आहे मित्रांनो, तेव्हा आपण आणली होती मित्रांनो तेव्हा हिला चलता सुद्धा येत नव्हतं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचण वाटली असेल तर मला सांगा मित्रांनो, मी त्या टॉपिकवर एक डिटेल व्हिडिओ बनवेल. आणि जसं मला इंस्टाग्रामवर प्रेम दिलं तसं मला यूट्यूबवर बी प्रेम द्या. मी असेच नवीन कामाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.